54 मीटर रस्त्याचं काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं असून इथून पाणी वाहून जाण्यासाठी वाट करून देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा 54 मीटर रस्ता छत्रपती संभाजी चौक ते सीएनएस हॉस्पिटलपर्यंत असून गेल्या 2 वर्षापासून या रस्त्याचं काम रखडलंय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वेवरील उड्डाणपुलाचं आयुष्य संपलंय। तो पूल पाडून तिथं नवीन पूल बांधायचा आहे। या पुलावरून जड वाहतूक बंद करून 3 वर्ष लोटली। या पुलापलीकडे जवळपास 1.5 लाख लोक राहतात। तिथे जर एखादी आगीसारखी दुर्दैवी घटना घडली तर अग्निशमन यंत्रणा पोहोचेपर्यंत सर्व काही जळून गेला असेल। हा पूल पाडल्यानंतर सदरचा 54 मीटर रस्ता अतिशय मोलाचा ठरणार आहे। त्यामुळे पालिकेनं हा रस्ता त्वरित पूर्ण करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली होती। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हे काम पुन्हा सुरू केलं। मात्र हे काम करत असताना रेल्वे ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे। या पाण्याला जाण्यासाठी वाट नसल्यानं इथं डबकं साचलं असून हा रस्ता पूर्ण झाल्यावर पावसात ब्रिज खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचून हा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आताच या आणि साचणाऱ्या पाण्याला जाण्यासाठी वाट करून देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश जगताप, लहू गायकवाड, महिला आघाडीच्या वैशाली सातपुते आणि सुभाष सातपुते यांनी केली। काम 1.5-2 वर्षापासून थांबलेलं होतं, चालू झालं। परत आश्वासन दाखवते 2 दिवसात होईल म्हणून सांगितलेले होते, ती झालेलं नाही अजून काम चालू। आणि ही सांडपाणी साईडला काढून वड्याला रस्ता करून द्यायला पाहिजे। सोलापूर शहरात मध्यवर्ती शहरामध्ये प्रवेशद्वार असणारं शहराचं छत्रपती संभाजी महाराज चौक ते इकडं सीएनएस हॉस्पिटल जो हा मोठा हायवे रस्ता केलेला आहे ह्याने, त्या हायवे रस्त्यामध्ये एक ब्रिज मोठा झालेला आहे आणि हा ब्रिज रेल्वे वरून जाते आणि ब्रिज खालून आहे। तर त्या ब्रिजचं काम ताबडतोब ह्यांना चालू करण्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो आणि गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्त साहेबांनी ताबडतोब हे काम 2 दिवसात चालू करण्याचा आम्हाला आश्वासन दिलं होतं। त्याबद्दल मी सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेब ओंबासे साहेब तसेच प्रशासनाला मनपूर्वक शिवसेना पक्षातर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। तसंच आज जी हे ब्रिज केलेलं आहे, ह्या ब्रिज जवळजवळ नाही म्हणलं तरी एक 100 ते 150 मीटरचा ब्रिज आहे आणि हा रस्ता जो आहे 54 मीटरचा रस्ता आहे। हा 54 मीटर रस्ता जे वाहतूक येणार आहे, मोठी जड वाहतूक येणार आहे इकडनं, तर ही वाहतूक जाण्यासाठी लवकरात लवकर हा रस्ता खुला करावा।